वेलकम फ्रेंड्स. आज आपण या ठिकाणी सेक्शन ऑफ सॉलिड इंजिनिअरिंग ड्रॉइंग या विषयाचा हा जो टॉपिक आहे त्यातला सेकंड प्रॉब्लेम घेऊया. डायरेक्टली प्रॉब्लेमचा स्टेटमेंट रीड करून गिवन डाटा काय आहे आणि कशी सुरुवात आपल्याला करता येईल. सेक्शन ऑफ सॉलिड म्हणजे आपले जे प्रिझम पिरॅमिड्स त्याचा आपण कट केल्याच्या नंतर जो पोर्शन कट झालेला आहे तो कसा दिसतो ते रिप्रेझेंट आपण या ड्रॉइंगवरती करतो. अ कोन बेस 60 mm डायमीटर अँड ॲक्सिस 70 mm लॉंग. एक कोन दिलेला आहे ज्याचं बेस हा 60 mm डायमीटरचा आहे आणि हाईट ॲक्सिसची जी आहे ती 70 mm. हॅज इट्स बेस ऑन द एच पी. आता बेस एच पीवर जर ठेवला तर ॲक्सिस हा एच पीला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे मला सर्कल जे दिसणार आहे बेसचं तो सर्कल मला बिलो एक्स वाय काढायचा आहे आणि ॲक्सिस आहे ती फ्रंट व्ह्यू म्हणून इकडे काढायची आणि मग त्याला त्या जनरेटरने जोडायचा. हा झाला पहिला पार्ट. आपला कोनचा प्रॉब्लेम आहे तो एच पीवरती त्याच्या बेसवर रेस्ट आहे. आता तो कसा कट केला आहे हे सेकंड पार्ट मी सांगितलं. इट इज कट बाय अँड ॲक्झुलरी इन्क्लाइन प्लेन किंवा इट इज कट बाय अ सेक्शन प्लेन परपेंडिक्युलर टू व्ही पी अँड इन्क्लाइंड ॲट 75 डिग्रीज टू एच पी. एक्स वायच्या वर तो किती अँगल असला पाहिजे? 75 डिग्री. अँड पासिंग थ्रू इट्स अपेक्स. त्या कोनच्या अपेक्समधूनही तो कटिंग प्लेन गेला पाहिजे आणि तसं कटिंग प्लेननी कट केल्याच्या नंतर ड्रॉ फ्रंट व्ह्यू, सेक्शनल टॉप व्ह्यू, ट्रू शेप ऑफ सेक्शन. तर आपल्याला सुरुवात कुठे करायची आहे? एक्स वायच्या खाली एक्स वाय लाईन मी इथे ड्रॉ करून घेतलेली आहे आणि याचा डायमीटर किती दिलेला आहे? 60. तर मग आपण रेडियस किती घ्यायची या ठिकाणी? कंपॉसमध्ये आपण रेडियस घेणार 30. बघा हा 30 रेडियस घ्यायचा आणि टॉप व्ह्यू म्हणून सर्कल ड्रॉ करायचं. आता आपण लोकेट करूया कुठेतरी या ठिकाणी असं. ओके, या ॲक्सिसची आपण ड्रॉ करू. बघा हा सेंटर पॉईंट मी घेतला आणि एक सर्कल ड्रॉ करायचं ज्याचं आपल्याला काय मिळणार या ठिकाणी? आता डायमीटर किती दिलेलं आहे? 5 इज 60. जेव्हा केव्हा मी सर्कल ड्रॉ करतो याच्यातून मला सगळ्यात अगोदर ॲक्सिस ड्रॉ करून घ्यायचे असतात. 2 ते 3 mm ते बाहेर सेंटर लाईन इंडिकेट करणारे आणि जो सर्कलचा प्रॉब्लेम असतो त्याला आपण इक्वल नंबर ऑफ पार्ट्समध्ये डिवाईड करतो. तर आपण सेंटर लाईन ड्रॉ करून घेतो. आता हा आपला टॉप व्ह्यू आहे. आता आपण याला 12 पार्टमध्ये ॲक्च्युली डिवाईड करायला पाहिजे, परंतु आपण फॉर इज 8 पार्टमध्ये डिवाईड करूया याला. मग 8 पार्टमध्ये डिवाईड करण्यासाठी काय करायचं? मला 45 डिग्रीजवरती जायचं आहे. या ठिकाणी हा 45 डिग्रीज घेऊया आणि इथून 45 डिग्रीज घेऊया. बघा सेंटरला अलाईन केल्यावर 45 डिग्री फ्रॉम इयर, 45 डिग्रीज फ्रॉम इयर. त्याच्यानंतर हा सेंटर जो आहे तो या 45शी मला जॉईन करायचा आहे इथे मध्ये. इथे 45 डिग्री याला परपेंडिक्युलर काढलं ड्राफ्टरने तरी चालेल किंवा अँगल मेजर करून घ्या. या पॉईंटमध्ये जो आपण 45चा लोकेट केला होता सर्कलमध्ये इथे ड्रॉ करू. आता मी सर्कलही काढलं, त्याला इक्वल नंबर ऑफ पार्ट्समध्ये डिव्हाइड पण करून घेतलेलं आहे. सेंटर पण मला माहिती आहे, हा माझा कोन आहे आणि या कोनला मला काय करायचं आहे? या ठिकाणी या कोनला मला याच्यावरती फ्रंट व्ह्यू प्रोजेक्ट करायचा. तत्पूर्वी आपण फाय दाखवून देऊया. फाय किती याचा? 560. कुठेही दाखवू शकतो आपण, तो या ठिकाणी दाखवायचा. याचा आहे 560. आता याला वरती प्रोजेक्ट करायचं आहे असं या ठिकाणी. बघा इथून आपण मग असे प्रोजेक्शन परपेंडिक्युलर जे आहेत ते टाकून देऊया त्याच्यावरती. एक्स वायवरती पहिल्यांदा इथून जाणारा येईल, त्याच्यानंतर 2 आणि जो इकडचा पॉईंट असेल त्यातून जाणारं सेम प्रोजेक्शन मला मिळतं. इथून सुद्धा तसंच होणार आहे. या 2 पॉईंटमधून जाणारं प्रोजेक्शन आणि इथून. याला एक लेबलिंग करूया. 1 2 3 4 5 6 7 आणि हा 8. या सर्कलला या बेसला मी 8 पार्ट्समध्ये डिवाईड करून घेतलेलं आहे आणि त्याला लेबलिंग करून घेतलं. हे सगळे मी वरती प्रोजेक्ट केले. आता मला ॲक्सिस हाईट किती मार्क करायची आहे? ती 70 mm मार्क करायची आहे. तर त्यासाठी मी इथं एक सेंटर लाईन ॲक्सिस हाईट दाखवतो आणि ज्याच्यावरती 70 mm वरती पॉईंट मार्क करतो. बघा या ठिकाणी आपण घेऊया 70 mm करेक्ट. तर माझा इथं अपेक्स आहे. हा आपला अपेक्स पॉईंट असेल पी.
मग आता काय करायचं आहे, हे सगळे जनरेटर जे मी इथे घेतलेले आहे याला पण लेबलिंग देऊन टाकूया. इथं हा 1, 2, 3, हा 4 आणि हा 5 पॉईंट. बघा हा पॉईंट इथे गेला. आता हा 4 आणि 6 एकाच ठिकाणी येतो, मग याला आपण 4 आणि 6 म्हणणार. 3 आणि 7 एकाच ठिकाणी, याला घेऊया. 2 आणि 8 एकाच ठिकाणी, त्याला घेऊया. आणि 1 आणि 5च्या मध्ये जे आहे तेवढंच फक्त डार्क करायचं आहे. इथे 1 आणि 5च्या मध्ये हा बेस मला फ्रंट व्ह्यूमध्ये दिसतो. आणि मग हे सगळे जनरेटर्स मला इकडे ह्या कोनसोबत जोडायचे, या पी पॉईंटशी. अपेक्स जिथे माझा आलेला आहे 1चा आपण जॉईन करूया, त्याच्यानंतर 5 पॉईंट जॉईन करूया. आता ह्या पेजच्या लेफ्ट साईडला मी सोल्युशन का सुरू केलं, कारण मला इकडे ट्रू शेप ऑफ सेक्शन काढायचा. 8 आणि 2 पण जॉईन करूया. तर हा झाला आपला या प्रॉब्लेमचा फर्स्ट पार्ट. काय केलं होतं फर्स्ट पार्टमध्ये? फर्स्ट पार्टमध्ये हे सांगितलेलं आहे, बेस इज रेस्टिंग ऑन एच पी आपण ड्रॉ केला. कोण आहे त्याची ॲक्सिस हाईट आपल्याला दिलेली असते, ती ॲक्सिस हाईट आपण मेजर करून घ्यायची. ती आपल्याला दिलेली आपल्या प्रॉब्लेममध्ये 70 mm राहून, ती 70 mm इथे घेऊन टाकायची, डायमेन्शनिंग करून घ्यायचं. आणि जे जनरेटर्स आहेत, जे डिवायडिंगसाठी आपण इथे जनरेटर वापरले, ते इकडे वरती प्रोजेक्ट करायचे. P51 असा ट्रायंगल आपल्याला दिसेल. आता हा पहिला पार्ट झाल्याच्या नंतर दुसऱ्या पार्टमध्ये काय सांगितलेलं आहे क्वेश्चनमध्ये, इट इज कट बाय अ प्लेन, सेक्शन प्लेन, परपेंडिक्युलर टू व्ही पी अँड इन्क्लाइंड ॲट 75 डिग्रीज टू एच पी. 75 डिग्रीज टू एच पी अँड पासिंग थ्रू द अपेक्स. कटिंग प्लेन आपला असा ज्यावेळेस 75 डिग्रीज घेतो तो पी पॉईंटमधून पास झाला पाहिजे. मग त्यासाठी पहिल्यांदा आपण काय करायचं, 75 डिग्रीज अपेक्समध्ये घ्यायचं. बरोबर बघा, इथं हा ओरिजिनल अपेक्स, इकडून मी 75 डिग्रीज घेणार, हा 70 आणि हा माझा 75चा पॉईंट आहे. कसं घेतलं मी, या होरिझॉन्टलसोबत मला 75 इकडं पाहिजे तर व्युत्क्रम कोण, मग इथं मी होरिझॉन्टल आणि इकडून 75 घेतो, हा 75चा पॉईंट आहे. आता बघा, हा जो 75चा पॉईंट माझा आहे, हे आता मला हे अँगल किती झालेला आहे एच पी सोबत, आणि पासिंग थ्रू द अपेक्स. बघा एच पी सोबत माझं इन्क्लिनेशन किती आहे, 75 डिग्री जे दिलेलं आहे इथे, आणि कटिंग प्लेन इज पासिंग थ्रू द अपेक्स. तो कटिंग प्लेन बघा 2 डॅश, थोडं लाईन, परत 2 डॅश लाईन, 2 डॅश लाईन, 2 डॅश लाईन, 2 डॅश, असं. तर हा जो पॉईंट आहे, हा जो मला कटिंग प्लेन आहे, हा किती आहे 75 डिग्रीज. सी सी इज द कटिंग प्लेन, याला सी सी म्हणून. आणि याने काय काय कट केलेलं आहे, तर अपेक्समध्ये एक पॉईंट कट केला, आणि या बेसला बघा, या बेसवर काय केलेलं आहे, 2 पॉईंट कट केलेले आहे. 4ला आपण इकडे हटवून घेऊ थोडंसं वाटल्यास. हा 4चा पॉईंट इथे, 4 आणि 6 हा पॉईंट आहे, पण माझा कटिंग प्लेनने आलेला पॉईंट हा आहे. आता इथे काय होतं, या ठिकाणी सर्कम्फरन्स हा कसा आहे, पूर्ण गोल आहे असा. म्हणजे या 5-1 पासून अलीकडचा अर्धा पोर्शन कट झाला, पलीकडचा अर्धा पोर्शन सर्कम्फरन्सचा कट झालेला आहे. तो आपण ज्यावेळेस प्रोजेक्शन खाली आणू तर आपल्याला दिसेलच तो. पण आता लेबलिंग करताना की पॉईंटचं लेबलिंग आपण कसं करतो, तर कटिंग प्लेन याच्या फ्रंट व्ह्यूला ज्या ज्या बेसवरती किंवा ज्या ज्या जनरेटरला तो कट करतो ते पॉईंट घ्यायचे. तर अपेक्समध्ये कट झालं, याला म्हणूयात आपण पॉईंट ए. त्याच्यानंतर हा जनरेटर कुठेही कट झालेला नाही कोणताही, डायरेक्ट बेस कट करतो तो, आणि तो कोणत्या पॉईंटमध्ये करतो, बी आणि सी. बघा बी आणि सी आपण काय घेतलं इथे, कारण हा 3-4 आणि 6-7 याच्यामध्ये कट करतो. बघा हा 3-4चा पोर्शन आहे आणि हा 6-7चा पोर्शन आहे. बघा इथं 3-4, इथं 3, त्याच्यानंतर 3-4 आणि 6-7 या 2 जनरेटरच्या मध्ये तो कट झालेला आहे. मग तो पोर्शन आपण घ्यायचा आहे, आणि हे पॉईंट आपण नेहमीच्या पद्धतीप्रमाणे इकडे घ्यायचे टॉप व्ह्यूमध्ये. बघा हा पी पॉईंट अपेक्सचा कुठे आहे माझा, तो इथे, आणि या पी पॉईंटला काय कोइन्साइड होतं, तर हा ए पॉईंट. मग याला म्हणूयात आपण या ठिकाणी ए डॅश किंवा ए काही म्हणा, हा पॉईंट मी ए शिफ्ट केला. तसंच मला काय करायचं या ठिकाणी, बी आणि सी व्हर्टिकली स्ट्रेट डाऊनवर्ड शिफ्ट करायचं. बघा मी इथून काय टाकणार या ठिकाणी, जनरेटर टाकणार सरळ असं इथे. एका पॉईंटला मी काय नाव देतो या ठिकाणी, बी असं नाव देतो. एका पॉईंटला काय नाव देणार आहे मी, सी असं नाव देणार आहे. बी आणि सी असे हे पॉईंट्स आहेत. 6ला सुद्धा आपण इथून रिमूव्ह करू, इकडे लिहू, हा 6 पॉईंट आहे, आणि बी पॉईंट हा बाहेर लोकेट करू, बी डॅश म्हणतो. म्हणजे मला कोणकोणते पॉईंट्स मिळाले आता, ए डॅश, हा बी डॅश, आणि हा सी डॅश. सी डॅश कुठे आहे माझा, 3 आणि 4च्या मध्ये,
बी डॅश कुठे 6 आणि 7च्या मध्ये सर्कम्फरन्सवरती, ए डॅश कुठे या अपेक्सवरती सेंटरला. आता कोनचा हा पार्ट कट केल्याच्या नंतर ऑब्झर्वर इथे टॉप व्ह्यूमध्ये बघतो का, इथे टॉप व्ह्यूपासून ऑब्झर्वर बघेल असं. तर ऑब्झर्वर आणि कटिंग प्लेनच्या मधला हा जो पार्ट आहे हा रिमूव्ह होणार आणि राहिलेल्या पार्टचा फक्त इथे आपल्याला मिळणार. तर हा बेसचा काय होईल, बी आणि सी हा सरळ रेषेत जोडलेला असणार, इथे काही प्रॉब्लेमच नाही आहे. हा बी आणि सी मग मी काय करणार या ठिकाणी सरळ रेषेने असं जोडणार. बघा इथे हा बी आणि सी. आता हा कर्ड सरफेस जरी असला पण ज्यावेळेस अपेक्समधून हा कटिंग प्लेन पास होतो तर हा स्ट्रेट लाईन म्हणूनच दिसतो. इथं कुठेही मध्ये पॉईंट आलेलेच नाही आपल्याला जोडायला, मग आपण काय करणार त्याला सरळ स्ट्रेट लाईनना बी जोडणार या अपेक्ससोबत आणि हा सी पॉईंट जोडणार. चार वेगळा आहे आणि सी वेगळा आहे, हे मी थोडंसं जे स्लाइटली मोर डार्क केलेलं आहे ते पॉईंट आहे. हा झाला माझा या ठिकाणी ट्रायंग्युलर पोर्शन झाला आणि हा असेल माझा सेक्शनल टॉप व्ह्यू. मग याला आपण काय म्हणूया, सेक्शनल टॉप व्ह्यू. आणि हा काय माझा या ठिकाणी फ्रंट व्ह्यू. बघा ड्रॉ फ्रंट व्ह्यू, सेक्शनल टॉप व्ह्यू. आता हॅचिंग लाईन्स आपल्याला दाखवायचे, त्या हॅचिंग लाईन्स आपण दाखवून देऊ इथे या ए बी सीच्या मध्ये. त्या हॅचिंग लाईन जर मी पूर्ण केलं तर मला काय मिळतं या ठिकाणी, सेक्शनल टॉप व्ह्यू मिळून जाईल. अशा रीतीनं आपण याच्या सेक्शन्स जे आलेले आहे ए बी सीच्या मध्ये त्या लाईन्स डार्क करणार आणि सेक्शनल टॉप व्ह्यू पूर्ण करणार. तर आपल्याला ट्रायंग्युलर सेक्शन दिसतो टॉप व्ह्यूमध्ये. आता हा काय झाला, हा इन्क्लिनेशन असं दिलेलं आहे तर इथं ॲपरंट लांबी झालेली खाली, ॲपरंट सेक्शन आलेला आहे. मग याचा ट्रू शेप आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं, तर त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शनला नेहमीच्या पद्धतीनं प्रोजेक्ट करायचं आहे. पुन्हा आपण काय करूया, प्रोजेक्शनला ट्रू शेप ऑफ सेक्शन काढण्यासाठी मोठी जागा ठेवूया. हा झाला आपला एक्स वाय एवढा. आता आपण ट्रू शेप काढताना काय करतो, हा जो प्लेन आपला परपेंडिक्युलर आहे, इन्क्लाइन प्लेन आहे, त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शननी आपल्याला काय करायचे त्या ठिकाणी प्रोजेक्टर्स टाकायचे. तर मग बघा याला ऑब्झर्वरची डायरेक्शन कशी आहे, अशी ऑब्झर्वरची डायरेक्शन आहे. आता या ठिकाणी 2 ॲरोने मार्क करूया वाटले असती. परपेंडिक्युलर टू कटिंग प्लेन ह्या सरफेसवर कट झालेल्या पोर्शनवरती तो पाहतोय. कट झालेला पोर्शन कोणता आहे, ए बी सी इथे. मग हे जनरेटर्स इकडे घ्यायचे. आता हे घेताना काय करायचं या ठिकाणी बघा, कटिंग प्लेनला एक लाईन मी अलाइन करतो माझ्या सेट स्क्वेअरवरची आणि याला फक्त इकडं प्रोजेक्ट करतो असं. ए पॉईंटला अपेक्समधून प्रोजेक्ट केलं. आता माझ्याकडे फक्त हेच पॉईंट आहेत इथे, माझ्याकडे कोणते पॉईंट आहेत या ठिकाणी, बी आणि सी, दुसरं काही नाही इथे. मग हा बी आणि सी मी इकडे प्रोजेक्ट करतो, फक्त माझे दोनच प्रोजेक्टर्स येतील. जसा हा एक्स वाय आहे, एक्स वायच्या खाली ह्या तिन्ही पॉईंटचं अंतर, तसं एक्स वन वाय वनच्या खाली. मग मला काय करायचं या ठिकाणी, याला असं मी पॅरलल सेट करणार या ठिकाणी आणि याला पूर्णपणे असं इकडे सरकवत नेणार. बघा इथून इकडे घेऊया आपण, किंवा सरळ सरळ याला परपेंडिक्युलर न्यू लाईन मी ड्रॉ करून घेतो इथे, नवीन ॲक्झिलरी प्लेन, त्याला आपण एक्स वन वाय वन असं म्हणूया. हा न्यू एक्स वन वाय वन होईल माझा, एक्स वन वाय वन. आता ॲक्च्युली 1 आणि 5 याच्या दोन्हीकडे हा सिमेट्रिकल आहे, तसं केलं तरी चालेल, किंवा ह्या एक्स वाय पासून या 3 पॉईंटचे अंतर आणि याच्यावरती ती शिफ्ट करायची, त्याच पद्धतीने शिफ्ट करूया आपण. बघा हा पी पासून हा ए गेलेला आहे, मग मी काय करतो याच्यावरती एक्स वाय पासूनचं या ए डॅशचं अंतर, बघा इथे ए डॅशचं अंतर मी घेतलं कंपासमध्ये. हा कुठून आला माझा, अपेक्समधून आला. अपेक्समधून जाणारा माझा हा प्रोजेक्टर, त्याच्यावरती हा पॉईंट लोकेट करायचा आणि याला मी नाव काय देणार या ठिकाणी, ए डॅश किंवा A1, हा माझा पॉईंट आहे. आता तसं मला कोणत्याचं अंतर घ्यायचं आहे, बीचं घ्यायचं. मग हा जो बी सीचा जो व्हर्टिकल आहे बघा, तो इथून गेलेला आहे, तो एक्झॅक्टली लोकेट करायचा. जो कटिंग माझा बेसला झालेला आहे तो पॉईंट आणि सर्कम्फरन्सवरती जिथे बी डॅश पॉईंट आहे तो कुठून, तर बघा माझं पेन्सिलचं टोक जिथे आहे तोच एक्स वन वाय वनवरती शिफ्ट करायचं आहे आणि इथे अंतर द्यायचं आहे. याला मी काय म्हणणार या ठिकाणी, B1. तोच पुन्हा पॉईंट आपल्याला काय करायचा, त्याच जनरेटरने सरळ व्हर्टिकली आपण घेणार या ठिकाणी सी. बघा सीचं सर्कम्फरन्सवरती याच जनरेटरने मी पास करणार आहे या ठिकाणी एक्स वन वाय वन पासूनचं याचं अंतर घेणार आहे ते इथं, त्याला मार्क करायचं आहे C1 C डॅश. आता ए सी ए बी जोडलेले तसेच ते ए सी ए बी जोडून घ्यायचे फक्त एवढंच. तर आपल्याला दिसेल या ठिकाणी आयसोसिलस ट्रायंगल. तर आपण काय म्हणू या ठिकाणी, व्हेनेवर द कटिंग प्लेन इज पासिंग थ्रू द अपेक्स and it is cutting the base also, the true shape of section is an isosceles triangle. एवढंच फक्त
आपल्याला असं ट्रू शेप ऑफ सेक्शन मिळेल. याला म्हणू आपण या ठिकाणी ट्रू शेप ऑफ सेक्शन. आणि तो कसा आहे या ठिकाणी? आयसोसेलस ट्रायंगल. ह्या दोन बाजू माझ्या सारख्या आहेत. याच्यामध्ये फक्त हॅचिंग लाईन दाखवायची आहे. त्या एनिवे हॅचिंग लाईन्स आपण दाखवून देऊ इथे. आणि हा मिळेल आपला ट्रू शेप ऑफ सेक्शन. हॅचिंग लाईन काढण्यासाठी आपल्याला वेळ लागेल, तोपर्यंत आपण थोडंसं रिव्हिजन घेऊ. तर काय केलेलं आहे आपण या ठिकाणी? जेव्हा केव्हा सेक्शन ऑफ सॉलिडचा प्रॉब्लेम येईल, प्रत्येक वेळेस आपल्याला काय दिलेलं असणार आहे या ठिकाणी? पहिल्या हाफ पार्टमध्ये तो सॉलिड कसा लोकेट केलेला आहे. जनरली तो बेसवर HP वर रेस्ट असतो. त्यानंतर दुसऱ्या पार्टमध्ये काय सांगितलेलं आहे? इट इज कट बाय अन ॲक्झिलरी इन्क्लाइन प्लेन, कटिंग प्लेन, सेक्शन प्लेन. आणि तो कटिंग प्लेन काय करणार आहे? म्हणजे या ठिकाणी त्याला कट करणार, तो लोकेट करायचा. कटिंग प्लेनचे आणि सगळ्या एजेस, बेस, साईड, अपेक्स जे काय असेल ते की पॉईंट्स नोट करायचे. एक एज कट झाली, एक पॉईंट, दोन झाल्या, दोन. ते टॉफीमध्ये प्रोजेक्ट करायचं. यू विल गेट द सेक्शनल टॉफी. आणि नंतर त्याला परपेंडिक्युलर प्रोजेक्टर्सच्या मध्ये नवीन X1 Y1 प्लेन घेऊन त्याच्यानंतर पॉईंट शिफ्ट करणे. यू विल गेट द ट्रू शेप ऑफ सेक्शन. सो काय मिळतो आपल्याला ट्रू शेप ऑफ सेक्शन? आयसोसेलस ट्रायंगल. याला काही विचारत नाही कसा दिसतो तो, पण जस्ट माहितीसाठी. सो दिस इज द कम्प्लीट सोल्युशन ऑफ दिस प्रॉब्लेम. या प्रॉब्लेममध्ये पहिल्या पार्टप्रमाणे कोण आपण लोकेट केला होता, त्याच्यानंतर कटिंग प्लेन, आणि यू विल गेट द सेक्शनल टॉपी, ट्रू शेप ऑफ सेक्शन. याचा स्नॅपशॉट व्यवस्थितरित्या घेऊन टाका, एक स्क्रीनशॉट. आणि त्यानंतर याला जसंच्या तसं स्केचबुकमध्ये ड्रॉ करायचं. एनी क्युरीज दॅट कॅन बी रिझॉल्व्ड इन द डाऊट सेशन्स. थँक्यू व्हेरी मच.